महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत महिलांना रोजगार उद्योग व्यवसायात चालना मिळण्यासंदर्भात जय मल्हार बौद्धिशी विकास संस्थेमार्फत बैठक संपन्न झाली। जय मल्हार बौद्धिशी विकास संस्था ही महिलांच्या प्रोत्साहन मिळावे म्हणून कार्य करीत असून महिलांच्या विविध समस्या व अडचणींसंदर्भात नियमित कार्यतत्पर असते। घरेलू कामगार महिलांना यासाठी सतत कार्य करीत असते, ज्यात महिलांना रोजगार उपलब्ध कसा होईल व महिलांना आर्थिक विकास मंडळामार्फत आर्थिक सहकार्य कशा प्रकारे मिळेल या संदर्भात आज वलवाडी परिसरातील इंदिरानगर परिसरात जय मल्हार बौद्धिशी विकास संस्थेच्या कार्यालय आवारात सदर महिला बचत गट बैठक संपन्न झाली। सध्या महिलांना बचत गट तयार करून या बचत गटांमार्फत महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे आर्थिक सहकार्य केले जात असते। यासाठी सदर जय मल्हार बौद्धिशी विकास संस्था वलवाडी संस्थेने सदर बाब लक्षात घेता महिला बचत गट बैठक घेतली। या बचत गटांमार्फत महिलांना आर्थिक विकास महामंडळातर्फे कर्ज उपलब्ध करून दिले जात असते व त्या मार्फत महिलांना उद्योग व्यवसायात विविध प्रकारचे रोजगार उपलब्ध होण्यासाठी आर्थिक सहकार्य केले जात असते। त्या संदर्भात सदर बैठक घेऊन महिलांना प्रोत्साहन देण्याचे कार्य जय मल्हार बौद्धिशी विकास संस्था करीत आहे। सदर या बैठकीत महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सहयोगिनी सविता डोमाडे, अर्चना आहिरे यांनी महिला बचत गटांच्या संदर्भात यावेळेस मार्गदर्शन करून बचत गट स्थापन करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले। महिलांना या बचत गटाच्या मार्फत कर्ज योजना उपलब्ध होणार असून याचा लाभ महिलांनी घ्यावा व आपल्या स्वतःच्या पायावर रोजगार उपलब्ध करण्यासाठी आर्थिक सहकार्य उपलब्ध करून घ्यावे अशी सदर बैठक घेण्यात आली। यावेळी महिला वर्ग देखील या बैठकीत मोठ्या संख्येने उपस्थित होते। सदर या कार्यक्रमाचे आयोजन जय मल्हार बौद्धिशी विकास संस्था वलवाडी अध्यक्ष शांताराम आहिरे, उपाध्यक्षा सुरेखाताई वानखेडे, सचिव कविताताई आहिरे, सदस्य छायाबाई आहिरे, सागर आहिरे, गौरव आहिरे, रोशन वानखेडे, उमेश महाले, आदित्य आहिरे, दर्शन आहिरे आदींनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला। महिलांना रोजगार उपलब्धतेसाठी सदर संस्था नियमित कार्य करीत आहे। मला पण आता लॉकडाऊन चालू आहे म्हणून थोडंसं त्यांनी हातावरून घेतलेलं। आपण आपल्याला कोणी म्हणजे उसने पैसे मागायचं म्हटलं तर आपण पण चारदा विचार करतो का तिथं बँक आहे असं हात लागत राहतं। शेतीवर तुमचं कर्ज अवलंबून राहतं। तुम्ही रेग्युलर कशी बचत भरताय, दर महिन्याला 10 तारखेच्या आत तुम्हाला बचत भरणंच रेग्युलर नाही भरू शकत। कर्ज कसं काय भरणार? आता सुरुवातीला आम्ही लिंकेज लावतो त्यावेळेस सर काय बघतात, बँकेचं पुस्तक बघतात सुरुवातीला। ते बँकेचं पुस्तकाचं व्यवहार क्लिअर नसला तर मग आम्ही कर्ज द्यायला सरांपर्यंत आणत पण नाही आणि सरांना आम्ही इथेच घेऊन येतो आयसीसी बँकेच्या सरांना, म्हणजे तुम्हाला तिथे यायची पण गरज पडत नाही। घरी येतात सर, ते घरीच येतात आणि याला 80 ते 75 पैसे व्याज दर आहे या गटांना। तो व्याजाचा